आईचं शिरच्छेद आणि तरीही तीच आई शक्तीपीठ बनली. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक माहूरगड रेणुका माता मंदिर, जिथे आजही फक्त मातेचं मुखदर्शन होतं. पण का? ही कथा आहे आदिशक्ती रेणुका मातेची आणि परशुरामांच्या अश्रूंनी भरलेल्या त्या क्षणाची. राजा रेणू यांनी पुत्रप्राप्तीसाठी महान यज्ञ केला. त्या यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झाली एक दिव्य कन्या, रेणुका माता. स्वतः देवतांनी तिचं स्वागत केलं. नंतर त्यांचा विवाह महान ऋषी जमदग्नी यांच्यासोबत झाला. असं म्हणतात की त्या दिव्य विवाहाला सर्व देव उपस्थित होते. स्वतः इंद्रदेवांनी रेणुका मातेला अनेक अद्भुत भेटवस्तू दिल्या. चिंतामणी, दिव्य सिद्ध पादुका आणि स्वर्गातील सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य कामधेनू गाय. हीच कामधेनू गाय आश्रमातील हजारो ऋषी, शिष्य आणि पाहुण्यांची सेवा करत असे. तिच्या कृपेने आश्रमात कधीच अन्न, धन किंवा कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नव्हती. काळ पुढे सरकत गेला. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींना 5 पुत्र झाले: वसु, विश्वसु, बृहद्वान, बृहद्वसु आणि सर्वात लहान भगवान परशुराम. रेणुका माता दररोज नदीवर जाऊन पवित्र जल आणत असत. एक दिवस त्या नदीवर गेल्या तेव्हा त्यांनी गंधर्व आणि अप्सरांना जलक्रीडा करताना पाहिलं. क्षणभर त्यांचं मन त्या दृश्याकडे आकर्षित झालं आणि त्यामुळे त्यांना आश्रमात परत यायला उशीर झाला. जमदग्नी ऋषी अतिशय तपस्वी आणि क्रोधी होते. त्यांना सर्व सत्य समजलं. क्रोधानं त्यांनी आपल्या पुत्रांना आदेश दिला, तुमच्या आईचा शिरच्छेद करा. हे ऐकताच 4ही पुत्रांनी नकार दिला. आम्ही आपल्या आईला मारू शकत नाही. जमदग्नी ऋषींचा क्रोध भयंकर झाला. त्यांनी आपल्या तपशक्तीनं 4ही पुत्रांना भस्म केलं. तेवढ्यात परशुराम आश्रमात आले. समोरचं दृश्य पाहून त्यांचं हृदय तुटलं. पण पित्याची आज्ञा त्यांच्यासाठी सर्वोच्च होती. थरथरत्या हातांनी, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी परशुरामांनी आपल्या आईचा शिरच्छेद केला. क्षणभर संपूर्ण पृथ्वी शांत झाली. पण जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामाला वर मागायला सांगितलं, माझ्या आईला आणि माझ्या 4ही भावांना पुन्हा जिवंत करा. जमदग्नी ऋषींनी तथास्तु म्हटलं आणि रेणुका माता व 4ही पुत्र पुन्हा जिवंत झाले. पण कथा इथे संपत नाही. एकदा सहस्रार्जुन नावाचा राजा शिकारीसाठी जंगलात आला. त्याने आश्रमातील दिव्य कामधेनू गाय पाहिली. ती गाय पाहताच त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. राजा म्हणाला, अशी दिव्य गाय राजमहालात शोभते, आश्रमात नाही. पण जमदग्नी ऋषींनी नकार दिला. परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून राजाने आश्रमावर हल्ला केला. कामधेनू हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि जमदग्नी ऋषींची हत्या केली. हे पाहून रेणुका माता शोकाने कोसळल्या. जेव्हा परशुराम परत आले, त्यांनी आपल्या पित्याचा मृतदेह पाहिला आणि संपूर्ण पृथ्वी हादरवणारी प्रतिज्ञा केली. त्यानंतर ते माता पित्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी तीर्थयात्रेला निघाले. काशी, द्वारका, कुरुक्षेत्र अशी अनेक तीर्थ पार करत ते अखेर माहूरगडावर पोहोचले. तिथे भगवान दत्तात्रेय यांनी त्यांना पवित्र भूमी दाखवली. परशुरामांनी त्या ठिकाणी मातृतीर्थ निर्माण केलं. जेव्हा जमदग्नी ऋषींच्या अग्निसंस्काराची वेळ आली तेव्हा रेणुका माता म्हणाल्या, मीही पतीसोबत अग्नीत प्रवेश करणार. परशुराम रडू लागले, आई, मला सोडून जाऊ नकोस. तेव्हा आदिशक्ती रेणुका माता म्हणाल्या, हे परशुरामा, मी शरीरानं नाहीशी झाले तरी या भूमीत सदैव वास करेन. आणि मग आकाशातून आवाज आला, हे परशुरामा, मागे वळून पाहू नकोस. तुला तुझ्या आईचं दिव्य रूप दर्शन देईल. परशुराम शांत बसले, पण आईची ओढ त्यांना थांबवू शकली नाही. क्षणात त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्याच वेळी जमिनीतून आदिशक्ती प्रकट होत होती. पण परशुरामांनी मागे पाहिल्यामुळे फक्त मातेचं मुखच प्रकट झालं. म्हणूनच आजही माहूरगडावर रेणुका मातेचं फक्त मुखदर्शन होतं आणि म्हणून त्या भूमीला मातापूर, नंतर माहूर असं नाव पडलं. ज्या भूमीत परशुरामांनी आईला गमावलं त्याच भूमीत जगाला आईचं शक्ती स्वरूप मिळालं. म्हणून माहूरगडावर आजही फक्त देवीचं मुख नाही तर एका आईचं अनंत प्रेम जागृत आहे. लाईक, सबस्क्राईब जरूर करा.